नमस्कार मित्र हो. दी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं फोंडाघाट गाव. या फोंडाघाट गावाचा शिवकालीन इतिहास तुम्हाला मी आज पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी संपूर्ण फोंडाघाटमध्ये फेसळणारे धबधबे आणि संपूर्ण फोंडाघाट 15 ते 16 किलोमीटर आहे. तर आज तुम्हाला संपूर्ण घाट आणि घाटामध्ये फेसळणारे धबधबे दाखवतो. तर दाजीपूर जे गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे, अभयारण्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. हा फोंडाघाट संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा लागतो. तर तुम्हाला संपूर्ण घाट आणि फेसळणारे धबधबे मी पुढे दाखवतो. हे पहा मित्र हो, सर्व धुकं पाहून तुम्हाला सह्याद्रीचा नक्कीच प्रचिती मिळेल. मित्र हो, शिवकाळ आणि त्या आधीपासूनचा सह्यागिरी म्हणजे संतांचे आश्रयस्थान आणि मराठी शौर्यांचे प्रतीक मानले जाते. याच सह्यागिरीच्या दुर्गम दऱ्या आणि कडेकापारींना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य किल्ले बांधण्यास आणि स्वराज्य निर्माण करण्यास एक अभेद्य ढाल दिली. असा हा सह्यागिरी म्हणजे अग्नी आणि पृथ्वीच्या संयोगातून जन्मलेला पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य पावन भूमीवरून चालणे म्हणजे आपलेही भाग्यच मानावे लागेल. शिवरायांच्या अनेक पराक्रमांची साक्ष देणारा हा सह्यागिरी म्हणजे प्रत्येक मराठी मुलकांचा मुकुटमणीच आहे. याच सह्यागिरीच्या पायथ्याशी वसलेले हे फोंडाघाट गाव उतार उंची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या या गावाला खरी ओळख मिळाली ती याच घाट रस्त्यामुळे, जे की कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या रस्त्याने प्रवास करताना अजूनही छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आसमंतात घुमण्याची जाणीव होते. याची साक्ष देणारा तो शिवगड मान उंचावून अजूनही आजूबाजूच्या गावांची टेहळणी करताना दिसतो. आई उगवाईचा कळस लाभलेला हा फोंडाघाट जणू सुवर्ण कायाच प्राप्त केल्यासारखा भासतो. पूर्वेच्या सोनकिरणांनी झळकणारा हा सह्याद्री निसर्ग सौंदर्याची जणू खाणच मानली जाते. वाऱ्यावर डोलणारी ती निसर्ग फुले जेव्हा बहरतात तेव्हा असे वाटते की कुण्या निसर्ग चित्रकाराने आपल्या कुंचलयाने भरलेले विविध रंगत चमकत आहेत. याच बहरलेल्या फुलांमधला मध आज जगात प्रसिद्ध आहे. येथे फिरताना आपल्या राज्यप्राणी शेकरू याचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. इथे प्रत्येक प्राणी जणू स्वातंत्र्याचा उपभोग घेत जंगलभर स्वारी करत असतो. पहा मित्रहो, अगदी सह्याद्रीतून अगदी डोंगर रांगातून हा धबधबा वाहतोय. पहा किती उंचावरून हे पाणी पडतंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा धबधबा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एवढ्या उंचावरून पाणी खाली पडतंय. फक्त या ठिकाणी पर्यटन स्थळ केलेलं नाही, त्यामुळे एवढी या धबधब्याला लोकप्रियता मिळाली नाही. पहा किती उंचावरून पाणी खालीपर्यंत पडतंय. मित्र हो, उंच कडे कपारीतून धोधो सुसाट वाहणारे हे धबधबे म्हणजे जणू सिल्वर फ्लोज वाटतात. जणू आकाशातून अमृतकुंभ रिताव होऊन तो सह्यागिरीच्या माध्यमावर ओतला आहे असंच वाटतं. दुधाळ फेसाळ वाहणारे हे धबधबे जणू घाटमात्याच्या पायथ्याशी असलेल्या गांगोमाऊलीला जलाभिषेक करण्यासाठी घाई गडबडीने निघाले आहेत असेच वाटते. खरंच या फोंडाघाटाला लाभलेलं हे निसर्ग सौंदर्य म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची चालती बोलती खाणच म्हणजे हा सह्यागिरी. येथील कारवी या वनस्पतींना बहर आला की त्या वर्षी मधाला तोटाच नाही. फोंडाघाटचा मध म्हणजे जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत न्या, त्याचा शुद्धपणा एवढा कसा हा शास्त्रज्ञांना देखील पडेल. मित्र हो, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं. मित्र हो, हवेत झेप घ्यायची असेल
तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. माशासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबांचंच काळीज व्हावं लागतं. तर हे पहा मित्रांनो, आता आपण घाटामधून प्रवास करतोय. कालपासून जरासा पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे जेवढा पाऊस पाहिजे तेवढा घाटामध्ये पाऊस नाही. पण धुकं प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे, जे तुम्हाला मी आधी दाखवलो आणि यानंतरही तुम्हाला ते संपूर्ण मी धुकं पुढे दाखवणार आहे. हे पहा मित्रांनो, या ठिकाणचा जो धबधबा आहे अगदी लांबून दिसतोय. हे पहा, झूम करून दाखवतो. खूप लांबच्या अंतरावरनं आपण हा धबधबा पाहतोय. खूप उंचावरून हा धबधबा कोसळतोय. त्याच्याही भावना अगदी विवळ होत असतील, किंचाळत असतील असा हा धबधबा आहे. हा संपूर्ण घाट आपल्याला, हे घाट सफर सर्वच मी घाट दाखवणार आहे. पिसळणारे धबधबेसुद्धा आपल्याला घाटामधील सर्व या व्हिडिओतून मी दाखवणार आहे. आता पहा, या ठिकाणी हा धबधबा आलेला आहे. अतिशय प्रसिद्ध असा हा धबधबा आहे. पहा, संपूर्ण धबधबा दाखवतो तुम्हाला. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याचे गुर्मी असावी. या जीवनात फक्त स्वतःलाच सिद्ध करण्याची जिद्द असावी. हा पहा संपूर्ण धबधबा, अगदी लोकप्रिय असा धबधबा आहे. मित्र हो, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. अगदी घाटाच्या मधोमध हा धबधबा आहे. कोल्हापूरवरनं येताना दाजीपूरच्या नंतर अगदी मधोमध हा धबधबा आहे. फोंडा घाटमधून निघाल्यानंतर सुद्धा अगदी घाटाच्या मधोमध हा धबधबा आहे. या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पहा, हा रस्तासुद्धा आहे. अतिशय सुंदर धबधबा आहे. या ठिकाणी येऊन आंघोळ्या वगैरे सुद्धा करू शकता. जेवणाची सुद्धा या ठिकाणी सोय असते. तर हे पहा मित्र हो, आपण त्या ठिकाणचा धबधबा पाहून पुढे निघालेलो आहोत. अगदी नागमोडी रस्ते आहेत आणि हा घाट 15 ते 16 किलोमीटर आहे. रिस्कीसुद्धा आहे, परंतु या घाटामधून प्रवास करताना तेवढी रिस्क नाही आहे ज्याप्रमाणे बाकीच्या घाटामध्ये असते. अतिशय सुखकर प्रवास करणारा हा घाट आहे, फोंडा घाट. अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्येच वसलेलं गाव फोंडा आणि त्या गावाचं नावही फोंडा घाट आणि घाटाचं नावही फोंडा घाट. पहा, समोर धुकंसुद्धा किती दिसते. अगदी आभाळ त्या डोंगरावरती टेकल्यासारखं दिसतंय. उष्णतेला आराम देऊन थंडावा आता लाभू दे. सर पावसाची अंगावर घे, सह्याद्रीच्या प्रेमात पडू दे. मज अत्तराचा गंध नको, मातीचा सुगंध दे. मायभूमी तुझी कुशीस, सर पावसाची लाभू दे. पहा मित्र हो, म्हणूनच म्हणावंसं वाटतं, कोकण म्हणजे जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग. आपण कधी स्वर्ग पाहिला नाही, परंतु कोकण तर पाहायला मिळेल. निश्चित कोकणामध्ये या आणि हा जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग असं जे वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला मिळेल. दोस्तों, पुल बनकर मुस्कुराना है जिंदगी, मुस्कुरा के गम भुलाना है जिंदगी, जीत कर कोई
खुश हो तो क्या हुआ, जीत कर कोई खुश हो तो क्या हुआ, हार कर खुशियाँ मनाना भी जिंदगी, हार कर खुशियाँ मनाना भी जिंदगी। खुशी की खोज में हम इतना डूबे कि हम खुश रहना ही भूल गए। कितने हसीन पल निकल गए और हम उनको अपना बनाना ही भूल गए। एहसास हुआ जब तब तक हंसाने वाले हमें और हंसाना हम भूल गए, हंसाना हम भूल गए। दोस्तों, खुशी के लिए काम करोगे तो खुशी नहीं मिलेगी, खुशी के लिए काम करोगे तो खुशी नहीं मिलेगी, पर खुश होकर काम करोगे तो खुशी ज़रूर मिलेगी, खुश होकर काम करोगे तो खुशी ज़रूर मिलेगी। तर पहा मित्र, आपण अगदी घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेलो आहोत. पहा, जरा जरा पाऊस पण येतोय. संपूर्ण धुकं पहा, जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे. पहा, समोर धुकं दिसतंय. खुशी सिर्फ दूसरों को दिखाने के लिए नहीं, खुशी सिर्फ दूसरों को दिखाने के लिए नहीं, बल्कि अपनी तसल्ली के लिए भी होनी चाहिए, बल्कि अपनी तसल्ली के लिए भी होनी चाहिए. दोस्तों, मुस्कुरा के देखो तो सारा जहां रंगीन है, मुस्कुरा के देखो तो सारा जहां रंगीन है, वरना भीगी पलकों से तो आईना भी धुंधला दिखता है, आईना भी धुंधला दिखता है. हे पहा, समोर धबधबा दिसतोय. अगदी या सह्याद्रीमध्ये, या घाटामध्ये फेसळणारे धबधबे, कित्येक धबधबे या घाटामध्ये आपल्याला दिसत आहेत. अगदी उंचावरनं कोसळणारे धबधबे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्या घाटामध्ये. तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा खूप मोठा धबधबा आहे. अगदी वरतून हा धबधबा वाहतोय. हा पहा, तुम्हाला अगदी जवळून दाखवतो. हे पहा, किती उंचावरून अगदी हा धबधबा कोसळतोय. परंतु या ठिकाणी सुद्धा पर्यटकासाठी जागा थोडीशी कमी आहे, म्हणून हा धबधबा तेवढा प्रसिद्ध झालेला नाही. परंतु पहा, किती उंचावरून पाणी कोसळतंय. धबधबा पाहून झाल्यानंतर व्हिडिओ करून पुढे आम्ही निघालेलो आहोत. वाव, पहा समोर, पहा अगदी जन्नत दिसते. वाव, काय दिसतंय पहा. अगदी धुकं पहा कसं धावताना दिसतंय. संपूर्ण घाटामध्ये जिकडे तिकडे पाहाल तिकडे तुम्हाला झाडच झाडं दिसतील, म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस होतो. पहा, फेसळणारा धबधबा. पहा, हे सर्व दुःख मोबाईलने वास्तविक एवढं क्लिअर येत नाही, परंतु हे चित्र फक्त आपले डोळे प्रॉपर टिपू शकतात. म्हणून मित्र हो, निश्चित तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये या घाटाला भेट द्या. काय कामगार
सर्व जिकडे तिकडे पाहाल तेवढं धुकंच दिसतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धुकं आहे. अगदी मिसळणारे धबधबे सुद्धा आपण पाहतोय संपूर्ण घाटामध्ये. तरी पहा मित्रांनो, आपण आता अगदी खिंडीच्या वरती आलेलो आहोत. दाजीपूर या ठिकाणी आलेलो आहोत. सुरुवातीला बोललो होतो त्याप्रमाणेच पहा, दाजीपूर अगदी थंड हवेचं सुद्धा ठिकाण आहे. या ठिकाणी आता आम्ही आलो आहोत. या ठिकाणी अगदी थंडी वाजते, एवढं थंड वातावरण आहे या ठिकाणचं. हे पहा दाजीपूर, आणि अगदी लेफ्ट साईडला GS केलेले आहे, ते तुम्हाला एस पण दाखवतो. ही पहा ES. या ठिकाणी दाजीपूर अभयारण्य आहे जे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे पहा मित्रांनो, खिंडीतला हा पॉईंट आहे. या ठिकाणावरून संपूर्ण खाली वरती सर्व दिसतं आणि अगदी निसर्गसुद्धा दिसतो. पहा, सध्या प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे. मी पुढेसुद्धा व्हिडिओ केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणचं तुम्हाला सर्वत्र चित्र दिसणार आहे. आता पहा, समोर फक्त धुकं दिसतंय, धुकं धावताना दिसतंय. काही ठिकाणी आभाळ टेकलंय असंसुद्धा दिसतंय, परंतु थोडंसं हवा आल्यानंतर किंवा जरा पाऊस आल्यानंतर ते धुकं क्लिअर होतं आहे. ते तुम्हाला मी पुढेसुद्धा दाखवतो. हे पहा, या ठिकाणीसुद्धा हा घाटाचा रस्ता आहे, परंतु त्या जास्त धुकेमुळे तो दिसत नाही. पुढे पहा, तुम्हाला लगेच दाखवतो मी. धुकं जरा क्लिअर झाल्यानंतर पुढे लगेच दाखवतो. हे पहा, जरा आता धुकं या ठिकाणी क्लिअर होतं आहे. अगदी झूम करून हे पहा, या ठिकाणी धुकं क्लिअर होतं आहे. हे पहा, या ठिकाणी गाडी येताना दिसते आपल्याला, जराशी लाईट दिसते. पहा, आणखीन थोडंसं पुढे गेलात की थोडा वेट केला आणि त्यानंतर व्हिडिओ केला तर हे पहा, अगदी आता या ठिकाणी क्लिअर दिसायला लागले. हे पहा, गाड्या जाताना येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अगदी झूम करून दाखवतो. हे पहा, एक गाडी येते, एक गाडी जाते. आता जरासं क्लिअर दिसतं आहे. तर पहा, संपूर्ण सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, अगदी पहा धुकं वगैरेसुद्धा किती दिसतं आहे या ठिकाणी. मित्र हो, असं वाटतं की आपण थंड हवेचं ठिकाण तर निश्चित आहे, पण जबरदस्त थंडी वाटते या ठिकाणी. आणि धुकं वगैरे कंटिन्यू, त्या धुक्याचे तुषार आपल्या अंगावरती पडतात. या ठिकाणचं वातावरणही एवढं स्वच्छ निर्मळ आहे आणि प्रदूषणरहित असे वातावरण आहे. पहा, समोर गाड्या वगैरे दिसत आहेत. ही पहा, ही खिंड आहे. वरती दाजीपूर आणि खाली फोंडाघाट. ही पहा खिंड. पहा, परत एकदा तुम्हाला संपूर्ण हे वातावरण दाखवतो. पहा, आता बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं आहे. हा पहा, संपूर्ण घाट दिसतोय, रस्ता दिसतोय. हे पहा, संपूर्ण वातावरणसुद्धा पहा, अतिशय स्वच्छ निर्मळ वातावरण आहे. तो पहा, तर हे पहा मित्र, आम्ही आता फोंडा घाटवरनं दाजीपूरपर्यंत आलो होतो आणि आता आम्ही परतीचा रस्ता पकडलेला आहे. तर हे पहा, जाता जातासुद्धा तुम्हाला थोडंसं मी दाखवतो. हे पहा, अतिशय धुकं पडलेलं आहे. थोडासा आता अंधार व्हायला लागलेला आहे, त्यामुळे धुकंसुद्धा पहा. पुढे रस्तासुद्धा दिसत नाही. हे पहा, या ठिकाणी जरा रस्ता दिसतोय. आणखीन तुम्हाला पुढचा व्हिडिओसुद्धा दाखवतो. पुढे रस्ता पण दिसत नाही. अगदी 2 व्हीलर 4 व्हीलर आली जवळ येईपर्यंत गाडीसुद्धा दिसत नाही, एवढं धुकं या घाटामध्ये असतं. पहा, आजूबाजूला पण पहा सह्याद्री. अगदी पहा, त्यावरती आभाळ टेकलंय, एवढं धुकं दिसतंय. आपल्या डोळ्याला सुद्धा असं वाटतंय की आभाळच टेकलंय. हे पहा, सर्व जिकडे तिकडे धुकंच धुकं आहे. हे पहा, आता या ठिकाणी किती धुकं आहे. पहा, पुढे काही दिसतसुद्धा नाही, एवढं धुकं आहे. अगदी ते गाणं नाही का, रस्ता चुकला वळणे चुकले, त्याप्रमाणेच पहा, पुढे काही दिसतच नाही. हे पहा मित्र हो, तुम्हाला जाताना हा धबधबा दाखवला होता.
प्रचंड प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे तेवढं क्लिअर दिसत नाही. एवढा अंधार ॲक्च्युली पडलेला नाही, परंतु धुकंच भरपूर आहे, त्यामुळे या ठिकाणी एवढं क्लिअर दिसत नाही. आता थोडासा अंधार पडलेला आहे, परंतु धुकं पहा, प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे, त्यामुळे जास्त पुढे दिसत नाही आणि बारीक बारीक पाऊससुद्धा येतो आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. व्हिडिओ पाहतानासुद्धा खूप आनंद वाटला असेल, मजा आली असेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. तुमचाच मी मित्र आहे, म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, मलाही सपोर्ट करा. कुठे कमी जास्त होत असेल तेही मला तुम्ही कमेंट्सद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा. भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.